स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आर.पी. मराठी स्टोरीजमध्ये. आता आपण या कथेचा पुढचा भाग बघूया. नेमकं काय बोलते? अभिषेक म्हणतो, सायली, मी तुला काही प्रश्न विचारणार आहे आणि मला तुझ्याकडून प्रामाणिक उत्तर हवं आहे. विचारू का? सायली म्हणते, हो. अभिषेक म्हणतो, सायली, तुषार नावाचा एक मुलगा होता ना, तुझा सहकारी इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये? तुषारचं नाव ऐकताच सायली हादरते. तिचे डोळे मोठे होतात. भीतीने तिचं शरीर थंड पडतं. तिला परिस्थितीची कल्पना येते. सायली म्हणते, काय झालं अभिषेक? तू तुषारबद्दल का विचारतोयस? अभिषेक म्हणतो, सायली, मला परत प्रश्न विचारू नकोस, फक्त उत्तर दे. तुषार तुझा सहकारी होता ना? सायली म्हणते, हो होता. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, मग सांग तुमचं नातं कसं होतं? सायली म्हणते, काय प्रश्न हा अभिषेक? अभिषेक म्हणतो, खूप साधा प्रश्न आहे सायली, उत्तर दे. सायली म्हणते, आम्ही चांगले मित्र होतो. म्हणजे फक्त तुषार नाही, मी तिथल्या सगळ्यांचीच चांगली मैत्री केली होती. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, मग पुढचा प्रश्न, तुषार तुला रोज घरी सोडायला यायचा का? सायली म्हणते, हो. त्याचं घर माझ्या घराच्या रस्त्यावरच होतं, म्हणून तो मला रोज सोडायचा. सायलीचं उत्तर ऐकून अभिषेक एक दीर्घ श्वास घेतो. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, आता सायली, मी तुला एक सरळ प्रश्न विचारणार आहे आणि मला त्याचं प्रामाणिक उत्तर हवं आहे, जसं तू आधी दिलंस तसं. सायली म्हणते, ठीक आहे. दरम्यान संजना शांत उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक दुष्ट हसू होतं. ती संपूर्ण प्रसंगाचा आनंद घेत होती. अभिषेक म्हणतो, सायली, तू आणि तुषार फक्त चांगले मित्र होतात का, की ही मैत्री त्यापेक्षा खूप पुढे गेली होती? अभिषेकचा प्रश्न ऐकताच सायलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. अभिषेक ते पाहतो. अभिषेक म्हणतो, काय झालं सायली, शांत का झालीस आणि हे अश्रू का येतात? सायली म्हणते, मला माफ कर अभिषेक, मी खूप मोठी चूक केली, मला माफ कर. सायलीचं उत्तर ऐकून अभिषेकच्या डोळ्यातही अश्रू येतात. त्याला जाणवतं की संजनाने सांगितलेल्या गोष्टींमध्ये काहीतरी सत्य आहे. अभिषेक म्हणतो, का माफी मागतेस सायली? तुझ्या सॉरीचा अर्थ काय आहे? सायली काहीच बोलू शकत नाही. ती फक्त रडत राहते. संजना म्हणते, अजून काय जाणून घ्यायचं आहे अभिषेक? सायलीचं हे मौनच पुरेसं नाही का सांगायला की तिने तुझ्या पाठीमागे तुला धोका दिला आहे? तुझी तथाकथित निरागस गर्लफ्रेंड तिच्या सहकाऱ्यासोबत त्याच्या घरी झोपली आहे. सायली म्हणते, मला माफ कर अभिषेक, ही एक चूक होती, हे मुद्दाम झालं नाही. संजना म्हणते, अरे बस कर सायली, हे सगळे फालतू बहाणे देऊ नकोस. तू एका मुलासोबत झोपलीस आणि आता म्हणतेस की ते मुद्दाम नव्हतं? आम्ही इथे मूर्ख आहोत का तुझे बहाणे ऐकायला? ही मुलगी सुरुवातीपासून तुला फसवत होती अभिषेक. ती तुझ्या पैशांसाठी तुझ्या मागे लागली. तिचं निरागसपण, तिचं बालिश वागणं हे सगळं एक प्लॅन होतं तुला प्रेमात पाडण्यासाठी. खरं म्हणजे सायली खूपच खालच्या दर्जाची मुलगी आहे. नाईट क्लबला जाणं, दारू पिणं, मुलांसोबत झोपणं आणि दुसऱ्या दिवशी सगळं विसरणं हेच तिचं खरं रूप आहे. सायली म्हणते, नाही अभिषेक, मी हे मान्य करते की मी तुषारसोबत झोपले, पण नाईट क्लबला जाणं, दारू पिणं आणि वेगवेगळ्या मुलांसोबत झोपणं हे सगळं मी आयुष्यात कधीच केलं नाही. माझं असं काहीच चारित्र्य नाही. संजना म्हणते, ओह खरंच? मग त्या रात्री तू तुषारसोबत नाईट क्लबला गेली नव्हतीस आणि पूर्ण नशेत नव्हतीस? सायली म्हणते, हो गेले होते, पण संजना तिला पुढे बोलूच देत नाही. संजना म्हणते, गप्प बस सायली, तू स्वतःच कबूल करतेस की तू क्लबला जातेस, दारू पितेस आणि मुलांसोबत झोपतेस. सायली म्हणते, अभिषेक, कृपया संजनाचं ऐकू नकोस. ती सगळ्या गोष्टींना वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करते. अभिषेक म्हणतो, बस. तो जोरात ओरडतो. त्याचे डोळे रागाने लाल झालेले असतात. त्यातून अश्रूही वाहत असतात. सायलीने त्याला इतक्या रागात कधीच पाहिलं नव्हतं. किती घाणेरडी आणि लाजिरवाणी मुलगी आहेस तू सायली. एकीकडे तू तुझी चूक मान्य करतेस आणि दुसरीकडे संजनावर आरोप करतेस की ती गोष्टी वाकवतेय. सायली म्हणते, अभिषेक, माझं ऐकून घे, कृपया माझं ऐकून घे. मी तुझ्यावर प्रेम करते अभिषेक, खूप प्रेम करते. अभिषेक म्हणतो, बस कर सायली, तू उघडपणे मान्य करतेस की तू मला धोका दिला आहेस आणि तरीही प्रेमाची भाषा करतेस. तुझं खरं रूप माझ्यासमोर आलंय आता, म्हणून देवासाठी तरी त्या निरागस मुलीचा अभिनय करणं बंद कर. सायली म्हणते, मी अभिनय करत नाही अभिषेक, मी तीच निरागस मुलगी आहे ज्यावर तू प्रेम केलंस. मी कधीच तुझ्यासमोर खोटं रूप दाखवलं नाही. मी जशी आहे तशीच तुझ्यासमोर राहिले. हो,
मी खूप मोठी चूक केली, पण ती मुद्दाम नव्हती आणि म्हणूनच मी नोकरी सोडली. संजना म्हणते, वा, आणखी एक खोटं. तू नोकरी सोडली कारण तुला भीती होती की अभिषेकला तुझ्यासोबतचं गुपित कळेल. हा आहे खरं कारण. सायली म्हणते, नाही अभिषेक, हे खरं नाही. कृपया माझ्यावर विश्वास ठेव. अभिषेक म्हणतो, बस सायली, बस. आता तुझे खोटे ऐकण्याची ताकद नाही माझ्यात. मी तुला मनापासून प्रेम केलं. तुला माझी पत्नी बनवायचं स्वप्न पाहिलं. आपल्या भविष्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती. पण तू त्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरवलंस. कृपया इथून निघून जा. आता सगळं संपलं आहे आपल्या दोघांमध्ये. निघून जा. अभिषेकचे शब्द ऐकताच सायली पूर्णपणे तुटून जाते. तिचा भावनिक कोलमडून पडते. ती थोडी वेडीसारखी वागू लागते. ती पूर्ण धक्क्यात गेलेली असते. सायली म्हणते, नाही नाही. काय काय बोलतोयस अभिषेक? प्लीज प्लीज आपलं नातं तोडू नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. प्लीज अभिषेक, तुला हवं असेल तर मला शिक्षा कर. मी तुझ्याशी जे चुकीचं केलं त्यासाठी. पण प्लीज मला तुझ्यापासून दूर करू नकोस. प्लीज. सायली अभिषेक जवळ जाण्याचा प्रयत्न करते. अभिषेक म्हणतो, माझ्याजवळ येण्याची हिंमतही करू नकोस सायली. तुझे सगळे हक्क गमावले आहेत माझ्यावरचे. आठवतंय? मी तुला एकदा सांगितलं होतं, जे लोक माझ्याशी खोटं बोलतात आणि माझ्यापासून गोष्टी लपवतात त्यांच्याशी मी कायमचं नातं तोडतो. आता आपल्या दोघांमध्ये काहीच उरलेलं नाही सायली. तू माझं मन मोडलंस, माझा विश्वास तोडलास. हे म्हणताना अभिषेकही रडू लागतो. सायली पूर्णपणे हादरलेली असते. ती तिथेच उभी राहते. तिचे डोळे मोठे झालेले आणि त्यातून सतत अश्रू वाहत असतात. तिचं संपूर्ण शरीर थरथरत असतं. संजना म्हणते, छी, किती निर्लज्ज मुलगी आहेस तू. अभिषेकने तुला निघून जायला सांगितलंय, तरीसुद्धा इथेच उभी आहेस. किती स्वस्त आणि खालच्या दर्जाची मुलगी आहेस. आत्तापर्यंत सायलीचं लक्ष फक्त अभिषेककडे होतं, पण यावेळी संजनाचं बोलणं ऐकून ती तिच्याकडे वळते. सायली म्हणते, तू बरोबर म्हणतेस संजना. मी खरोखरच खालच्या दर्जाची मुलगी आहे. खरं तर चूक माझीच आहे. माझ्यासारख्या मुलीने कधीच मोठी स्वप्न पाहायला नकोत, कारण मी त्याची पात्रच नाही. हो, मी वाईटच आहे. संजना म्हणते, बरं झालं तुला तुझी जागा समजली. आता निघून जा इथून. संजना बोलल्यावर सायली पुन्हा अभिषेककडे वळते. तिचा चेहरा पूर्णपणे तुटलेला असतो. सायली म्हणते, अभिषेक. अभिषेक म्हणतो, सायली, मला परत सांगायला लावू नकोस. 1 मिनिटात तू इथून निघाली नाहीस तर मला तुला घराबाहेर काढावं लागेल. अशा तिरस्काराने भरलेल्या शब्दांनी सायली आणखी हादरते. त्याचे शब्द तिच्या हृदयाला काट्यासारखे टोचत असतात. सायली म्हणते, ठीक आहे अभिषेक, मी तुला आणखी त्रास देणार नाही. मी निघते. असं म्हणत सायली फार्म हाऊसमधून बाहेर पडते. संजना म्हणते, उफ, शेवटी ती गेली. बरं झालं तुला त्या मुलीचं खरं रूप कळलं. अभिषेक म्हणतो, संजना, तूही इथून जा प्लीज. आत्ता मला कोणाच्याही सोबत राहायचं नाही. मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे, म्हणून प्लीज निघून जा. संजना म्हणते, ठीक आहे अभिषेक, जरी तू कधीच माझ्यासारख्या चांगल्या मुलीला समजू शकला नाहीस, तरी मी नेहमी तुला समजून घेतलं आहे. मला माहीत आहे तुला आत्ता एकटं राहायचं आहे. तुझा वेळ घे, मी निघते. असं म्हणत संजना देखील घराबाहेर जाते. संजना गेल्यानंतर अभिषेक दरवाजा बंद करतो. तो जमिनीवर बसतो आणि मोठ्याने रडू लागतो. तोही यातून खूप तुटलेला आणि जखमी झालेला असतो. आता रात्री खूप उशीर झालेला असतो आणि अजूनही मुसळधार पाऊस सुरू असतो. सायली चालत चालत घरी जात असते. रस्ते पूर्ण ओस पडलेले असतात. सगळीकडे अंधार पसरलेला असतो. फक्त एखाद्या एकट्या दिव्याचा फिका पिवळा प्रकाश तिच्या दुःखी मनाशी पूर्ण विरोधाभास दाखवत असतो. ती पूर्णपणे तुटलेली, निराश आणि एकटी पडलेली असते. तिच्या चेहऱ्यावरचा खोल दुःख स्पष्ट दिसत असतो. ती हरवलेली असते. तिला आजूबाजूच्या काहीच गोष्टींची जाणीव नसते. ती पावसात पूर्ण भिजलेली असते, पण तिला त्याचं काहीच वाटत नसतं. ती जणू आत्मा नसलेलं शरीरच झाली असते. फक्त चालत राहते. तिला फार्म हाऊसपासून घरापर्यंतचं लांब अंतर किती आहे याचीही तिला पर्वा नसते. वाईट हवामानाचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही. ती फक्त चालत राहते, एकटी, तुटलेली आणि पूर्णपणे हरवलेली. सायलीच्या घरी तिची आजी आणि प्राजक्ता खूपच चिंतेत होत्या. आजी म्हणते, अरे बापरे, मला खूप काळजी वाटते प्राजक्ता बाळा. सायलीचा काहीच पत्ता नाही आहे. तू जरा तिला फोन करून बघ ना. प्राजक्ता म्हणते, आजी, मी तिला किमान 15 वेळा फोन केला आहे, पण तिचा फोन नॉट रिचेबल दाखवतोय.
अचानक दरवाजावर टकटक होते. आवाज ऐकून आजी आणि प्राजक्ता दोघीही उठतात. आजी म्हणते, मला वाटतं सायली आली असावी. दार उघड बाळा. प्राजक्ता म्हणते, हो आजी, उघडते. आजी आणि प्राजक्ता बरोबर होत्या. प्राजक्ता दार उघडते आणि तिला सायली दिसते. पण तिची अवस्था पाहून ती पूर्णपणे हादरते. सायली पूर्ण भिजलेली असते. तिचा चेहरा खूपच उदास. ती स्वतःच्या विचारांमध्ये हरवलेली, अगदी जणू जीव नसलेल्या शरीरासारखी उभी असते. प्राजक्ता म्हणते, सायली हे काय आहे? प्राजक्ता धक्क्यात ओरडते. तिचा आवाज ऐकून आजी लगेच दरवाजाकडे येते. सायलीची अवस्था पाहून तीही घाबरते. आजी म्हणते, सायली बाळा, हे काय झालंय तुला? कशा अवस्थेत आहेस तू? सगळं ठीक आहे ना? सायली काहीच प्रतिक्रिया देत नाही. ना ती त्यांच्याकडे बघते ना काही बोलते. ती अजूनही धक्क्यात असते. प्राजक्ता म्हणते, सायली, देवासाठी काहीतरी बोल ना. आजी तुला विचारते ना, उत्तर दे. त्यांचे शब्द जणू सायलीच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हते. ती तशीच उभी. तिची ही अवस्था पाहून आजी आणि प्राजक्ता अजूनच घाबरतात. आजी म्हणते, प्राजक्ता बाळा, हिला काय झालंय? ही काहीच उत्तर का देत नाहीये? अशी पुतळ्यासारखी का उभी आहे? प्राजक्ता म्हणते, मला काही कळत नाहीये आजी. मला पण खूप धक्का बसलाय. अचानक प्राजक्ताच्या मनात काहीतरी येतं. प्राजक्ता म्हणते, एक मिनिट आजी, आधी आपण तिला आत बेडरूममध्ये घेऊन जाऊया. आजी म्हणते, हो बरोबर आहे, चल. प्राजक्ता आणि आजी सायलीचे हात धरून तिला तिच्या खोलीत घेऊन जातात. तिला बेडवर बसवतात. पण ती अजूनही काहीच प्रतिक्रिया देत नाही. आजी म्हणते, प्राजक्ता, माझ्या सायलीला काय झालंय? ही काहीच का बोलत नाहीये? प्राजक्ता म्हणते, आजी, तुम्ही आधी हॉलमध्ये जाऊन बसा, मी इथे तिच्याशी बोलते. आजी म्हणते, ती तुला उत्तर देईल असं वाटतंय का? प्राजक्ता म्हणते, माहीत नाही, पण प्रयत्न करायलाच हवा. आजी म्हणते, देवा, माझ्या निरागस नातीला काय झालंय? आजी रडायला लागते. प्राजक्ता म्हणते, आजी, प्लीज रडू नका. तुम्हीच कमजोर पडलात तर सायलीला कसं सांभाळणार? आजी म्हणते, पण मी काय करू? ती काहीच बोलत नाहीये. प्राजक्ता म्हणते, मला समजतंय, पण तुम्ही बाहेर बसा, मी तिच्याशी एकटी बोलते. आजी म्हणते, ठीक आहे, काही बोलायला लागली तर मला बोलाव. प्राजक्ता म्हणते, नक्की. आजी बाहेर जाते. प्राजक्ता दरवाजा बंद करून सायलीजवळ बसते. तिच्याही डोळ्यात अश्रू येतात. प्राजक्ता म्हणते, सायली, माझी बहीण, काय झालंय? तू काहीच बोलत नाहीयेस? प्लीज सांग. सायली हळूच तिचा चेहरा प्राजक्ताकडे वळवते. हे पाहून प्राजक्ताला थोडा दिलासा मिळतो. प्राजक्ता म्हणते, सांग ना. आपण लहानपणापासून एकत्र आहोत, सगळं शेअर केलंय. काय झालंय? तू फार्म हाऊसला गेली होतीस ना, तिथे काही झालं का? सायली अजूनही काही बोलत नाही, फक्त बघत राहते. शेवटी प्राजक्ता आवाज चढवते. प्राजक्ता म्हणते, सायली, देवासाठी काहीतरी बोल. ती तिचे खांदे हलवते. हा धक्का सायलीला भानावर आणतो आणि ती अचानक रडायला लागते. सायली म्हणते, सगळं संपलं प्राजक्ता, सगळं संपलं. मी आणि अभिषेकने जे स्वप्न पाहिले होते ते सगळं आता तुटून गेलं. सायली रडत राहते. प्राजक्ता म्हणते, काय काय म्हणतेस तू? नेमकं काय झालं? सायली तिला फार्म हाऊसमध्ये घडलेलं सगळं सांगते. सायली म्हणते, मी तुला सांगितलं होतं ना प्राजक्ता, त्या रात्रीची चूक, त्याची किंमत मला चुकवावी लागेल. आणि बघ, अभिषेकने माझ्याशी नातं कायमचं तोडलं. प्राजक्ता म्हणते, पण सायली, यात पूर्णपणे तुझी चूक नाही आहे. संजनाने ज्या पद्धतीने तुला एक वाईट मुलगी म्हणून दाखवलं ते खूप घाणेरडं आहे. तिची हिंमतच कशी झाली तुझी अशी इमेज बनवायची? मी स्वतः जाऊन अभिषेकशी बोलते. सायली म्हणते, नाही नाही प्राजक्ता, तो खूप रागात आहे. आज रात्री मी त्याचा एक वेगळाच चेहरा पाहिला, जो मी कधीच पाहिला नव्हता. तो खूप ओरडत होता, पण रागापेक्षा जास्त तो आतून खूप दुखावला होता. प्राजक्ता म्हणते, पण तरीही सायली, मला त्याला सगळं नीट समजावू दे. सायली म्हणते, बघ प्राजक्ता, मला माहिती आहे की संजनाने सगळं थोडं वाकडं करून सांगितलं असेल, पण शेवटी जे झालं ते खरं आहे. मी नाईट क्लबला गेले, मी पूर्ण नशेत होते आणि मी तुषारसोबत झोपले, त्यामुळे काही बदलत नाही. कसंही झालं तरी मी अभिषेकला फसवलंय आणि ते बदलू शकत नाही. तुला माहिती आहे प्राजक्ता, काल रात्री जेव्हा अभिषेक म्हणाला की तो आपल्या लग्नाबद्दल त्याच्या आईवडिलांशी बोलेल, तेव्हा मी जगातली सगळ्यात आनंदी मुलगी झाले होते. आणि नंतर जेव्हा मी फार्म हाऊसवरून घरी आले तेव्हा मी आमच्या लग्नाची स्वप्न पाहायला सुरुवात केली होती. पण मला काय माहिती
आज रात्री सगळं संपेल. जणू काही आमच्यामध्ये कधी काही नव्हतंच. प्राजक्ता काही वेळ सायलीसोबत तिच्या खोलीत बसते. सायली थोडी शांत झाल्यावर झोपते. सायली गाढ झोपल्यावर प्राजक्ता बाहेर हॉलमध्ये येते. प्राजक्ताला बाहेर येताना पाहून आजी लगेच तिच्याकडे येते. आजी म्हणते, प्राजक्ता बाळा, तिने तुझ्याशी बोललं का? मला तिचा आवाज ऐकू येत होता, पण दरवाजा बंद असल्यामुळे समजलं नाही. काय झालंय ते सांग बाळा. प्राजक्ताला कळतं की आता आजीपासून काही लपवण्याचा उपयोग नाही. ती पार्टीपासून ते फार्म हाऊसपर्यंत सगळं सांगते. हे ऐकून आजीच्या डोळ्यात अश्रू येतात. ती पूर्णपणे हादरते. आजी म्हणते, काय काय म्हणतेस तू? इतकं सगळं झालं आणि तिने मला काहीच सांगितलं नाही. प्राजक्ता म्हणते, आजी कृपया याकडे नकारात्मक नजरेने बघू नका. तिने तुम्हाला सांगितलं नाही कारण तिला माहिती होतं की तुम्हाला खूप वाईट वाटेल. तिला असं वाटत होतं की तिने तुमच्या शिकवलेल्या संस्कारांचा अपमान केला आहे, म्हणूनच तिने सगळं लपवलं. आजी म्हणते, देवा, हे सगळं काय चाललंय? आपण कोणाचं काय बिघडवलं होतं? प्राजक्ता म्हणते, आजी तुम्ही सायलीवर रागावणार नाही ना? आजी म्हणते, नाही बाळा, काहीही झालं तरी माझ्या आणि तिच्या नात्यात काही बदल होणार नाही. ती माझी गोड निरागस नात आहे आणि कायम राहील. मुलं चूक करतात आणि नंतर पश्चाताप करतात, तेव्हा मोठ्यांचं कर्तव्य असतं त्यांना माफ करण्याचं, शिक्षा देण्याचं नाही. आणि सायलीची चूकही मुद्दाम नव्हती. मला तिच्यावर राग नाही. प्राजक्ता म्हणते, काश सगळे तुमच्यासारखे विचार करणारे असते आजी. ती आजीला मिठी मारते. संजना आपल्या घरी पोहोचते. ती जणू वेड्यासारखी हसत आणि नाचत असते. तिचा हसण्याचा आवाज संपूर्ण बंगल्यात घुमत असतो. तो आवाज ऐकून जोशी सर बाहेर येतात. जोशी सर म्हणतात, संजना बाळा, हे काय चाललंय? एवढं मोठ्याने का हसतेस? संजना म्हणते, ओह माझे प्रिय डॅड, आता सेलिब्रेशनची वेळ झाली आहे. उद्या आपल्या बंगल्यात मोठी पार्टी हवी मला. जोशी सर म्हणतात, पण का बाळा, कशासाठी पार्टी? संजना म्हणते, डॅड, मी शेवटी माझा बदला पूर्ण घेतलाय. आज मी अभिषेक आणि सायलीच्या आयुष्यात असं वादळ आणलंय की त्यांच्या नात्याचा पाया पूर्णपणे कोसळलाय. हे ऐकून जोशी सर आश्चर्यचकित होतात. जोशी सर म्हणतात, काय काय म्हणतेस तू? तू काय केलंस? संजना म्हणते, काळजी करू नका डॅड, मी सगळं सांगते. ती पार्टीपासून ते फार्म हाऊसपर्यंत सगळं सांगते आणि तुषारला पैसे देऊन कसं हे सगळं करवून घेतलं तेही सांगते. हे ऐकून जोशी सर पूर्णपणे हादरतात. त्यांना शब्दच सुचत नाहीत. संजना म्हणते, काय झालं डॅड? गप्प का झालात? आता तरी मान्य करा, तुमची मुलगी पुढे खूप आहे. जोशी सर शांत राहतात आणि अचानक संजनाच्या गालावर जोरात थप्पड मारतात. त्या आवाजाने संपूर्ण बंगला दणाणून जातो. संजना पूर्णपणे हादरते. संजना म्हणते, डॅड, तुम्ही तुम्ही मला मारलं? जोशी सर म्हणतात, हो, आणि मला आता वाटतंय की लहानपणीच तुला असं मारायला हवं होतं. कदाचित आज तू अशी झाली नसतीस. अभिषेक बरोबर होता. तुझी चूक नाही, चूक माझी आहे. मी तुला योग्य संस्कार दिले नाहीत. संजना म्हणते, डॅड, मी काय चूक केली? मी फक्त त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ज्यांनी माझं केलं. जोशी सर म्हणतात, गप्प बस संजना, त्यांनी तुझं आयुष्य कसं बिघडवलं? अभिषेकने तुला कधीच प्रेम केलं नाही. आणि सायली, त्या निरागस मुलीची काय चूक? संजना म्हणते, निरागस, सुंदर, दयाळू? बस करा. आधी अभिषेक हे शब्द वापरायचा, आता तुम्हीही. जोशी सर म्हणतात, हो, कारण ती त्यासाठी योग्य आहे. ती खरोखरच निरागस, सुंदर आणि चांगल्या मनाची मुलगी आहे. तुला माहिती आहे का, आज मी बाहेर मोकळा उभा आहे, ते फक्त सायलीमुळे. हे ऐकून संजना थक्क होते. संजना म्हणते, डॅड, काय म्हणताय तुम्ही? जोशी सर म्हणतात, हो बाळा, काश मी आधीच तुला सांगितलं असतं तर आज हे सगळं घडलंच नसतं. संजना म्हणते, काय सांगितलं नाहीत? जोशी सर म्हणतात, तुला माहिती आहे, मी अभिषेकवर गोळी झाडायला गेलो होतो, पण सायलीने ती गोळी स्वतःवर घेतली. त्यामुळे मी घाबरलो आणि 1 महिना डोंगरावरच्या कॉटेजमध्ये लपून बसलो. संजना म्हणते, हो डॅड, आणि नंतर तुम्ही परत आलात? जोशी सर म्हणतात, हो, पण का माहीत आहे? संजना म्हणते, कारण अभिषेक तुमच्या ताकदीला घाबरला असेल. जोशी सर म्हणतात, नाही मूर्ख मुली, अभिषेकने हवं तर मला तुरुंगात टाकलं असतं, पण असं झालं नाही, कारण सायलीने मला वाचवलं. हे ऐकून संजना पूर्णपणे हादरते. संजना म्हणते, काय काय म्हणताय तुम्ही डॅड? जोशी सर म्हणतात, हो, आज मी तुला सगळं खरं सांगणार आहे.
जोशी सर त्या दिवशी त्यांच्या कॉटेजमध्ये सायली आणि अभिषेक आले होते. तेव्हाचं संपूर्ण घडलेलं सांगतात. ज्या मुलीचं आयुष्य तू आज विनाकारण उद्ध्वस्त केलं, तीच मुलगी तुझ्यासाठी चांगला विचार करत होती. तिनेच अभिषेकला मला जेलमध्ये टाकण्यापासून थांबवलं, कारण तिला तुला आयुष्यात एकटं पडलेलं पाहायचं नव्हतं. संजनाच्या डोळ्यात अश्रू येतात. तिच्याकडे काहीच बोलायला उरत नाही. जोशी सर म्हणतात, तू खूप मोठी चूक केली आहेस बाळा. खरं तर ही चूक नाही, हे खूप मोठं पाप आहे. उद्या मी स्वतः सायलीच्या घरी जाईन आणि तिला सगळं सत्य सांगेन. मी अभिषेक आणि सायलीला वेगळं होताना पाहू शकत नाही. सकाळी अभिषेक त्यांच्या बंगल्यात येतो. तो हॉलमध्ये उभा असतो. अभिषेक म्हणतो, आई, बाबा. तो मोठ्याने हाक मारतो. त्याचे डोळे लाल झालेले असतात. स्पष्ट दिसतं की तो रात्रभर झोपला नाही आणि सतत रडत होता. त्याचा आवाज ऐकून देशमुख कुटुंबातील आईवडील आणि जतीन बाहेर येतात. वडील म्हणतात, काय झालं बाळा, असा का ओरडतोस? आई म्हणते, सगळं ठीक आहे ना? अभिषेक म्हणतो, आई, बाबा, मला आता या शहरात राहायचं नाही आहे. इथे राहून मी खूप मोठी चूक केली. मला आधीच निघून जायला हवं होतं. वडील म्हणतात, पण बाळा, अचानक असा निर्णय का? आणि सायलीचं काय? तिला सोडून कसा जाशील? अभिषेक म्हणतो, बाबा, सगळं संपलं आहे माझं आणि सायलीचं. सगळं संपलं. हे ऐकून आई, वडील आणि जतीन तिघेही थक्क होतात. आई म्हणते, काय बोलतोयस बाळा? तुम्ही दोघं एकमेकांवर इतकं प्रेम करत होतात ना? अभिषेक म्हणतो, सगळं खोटं होतं आई. प्रेम, काळजी, सगळं खोटं. जतीन म्हणतो, अभिषेक बाळा, मला वाटतं काहीतरी गैरसमज झालाय. अभिषेक म्हणतो, काहीच गैरसमज नाही जतीन काका. सगळं माझ्यासमोर स्पष्ट आहे. मी फक्त तुम्हाला सांगायला आलो होतो की मी शहर सोडतोय. मी फ्लाईटचं तिकीट बुक केलं आहे. दुपारपर्यंत निघून जाईन. आई म्हणते, बाळा, प्लीज असं करू नकोस. कित्येक वर्षांनी आपण सगळे एकत्र आलो आहे. वडील म्हणतात, हो बाळा, तुला बिझनेस करायचा नसेल तर करू नकोस, पण आम्हाला सोडून जाऊ नकोस. आई वडिलांचं बोलणं ऐकून अभिषेकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. अभिषेक म्हणतो, माफ करा आई, माफ करा बाबा. मला असं काही व्हावं असं वाटलं नव्हतं, पण आता शक्य नाही. बाय. असं म्हणत अभिषेक तिथून निघून जातो. सकाळी प्राजक्ता सायलीच्या घरी येते. आजी दरवाजा उघडते. आजी म्हणते, अरे बाळा, आज कामावर गेली नाहीस का? प्राजक्ता म्हणते, आजी, माझी बहीण माझ्यासाठी जॉबपेक्षा महत्त्वाची आहे. आज मी पूर्ण दिवस सायलीसोबत राहणार आहे. आजी म्हणते, खूप छान बाळा, ये आत. प्राजक्ता घरात येते. प्राजक्ता म्हणते, आजी, सायली कुठे आहे? अजून उठली नाही का? आजी म्हणते, उठली आहे, पण अजून खोलीतच आहे. नाश्ताही केला नाही. मी सांगितलं पण नाही म्हणाली. प्राजक्ता म्हणते, काही नाही आजी, मी बोलते तिच्याशी. प्राजक्ता सायलीच्या खोलीत जाते. सायली बेडवर बसलेली असते. चेहऱ्यावर तीच उदासी, डोळे लाल. प्राजक्ता म्हणते, हॅलो, गुड मॉर्निंग माझी गोड बहीण. सायली म्हणते, तू आज कामावर गेली नाहीस? प्राजक्ता म्हणते, नाही, आजचा दिवस माझ्या बहिणीसाठी. सायली म्हणते, माझ्यामुळे काम चुकवू नकोस, मी ठीक आहे. प्राजक्ता म्हणते, खरंच ठीक आहेस? तुझा चेहरा बघ, डोळे बघ. सायली म्हणते, प्लीज प्राजक्ता, मला एकटीला राहू दे. प्राजक्ता म्हणते, एकटी राहून काय करशील? परत त्याच गोष्टी विचार करशील. बाहेर ये, नाश्ता कर. अचानक आजी आत येते. आजी म्हणते, सायली बाळा, बाहेर एक माणूस आलाय तुला भेटायला. सायली म्हणते, कोण आहे आजी? आजी म्हणते, एक मिनिट, तूच बघ. थोड्याच वेळात तो माणूस आत येतो. तो दुसरा कोणी नसून जोशी सर असतात. सायली आणि प्राजक्ता दोघीही आश्चर्यचकित होतात. प्राजक्ता म्हणते, सर तुम्ही? जोशी सर म्हणतात, हाय प्राजक्ता. ते सायलीकडे वळतात. जोशी सर म्हणतात, हाय सायली. सायली म्हणते, नमस्कार सर, तुम्ही इथे? जोशी सर म्हणतात, सर्वात आधी, काल रात्री माझ्या मुलीने जे केलं त्यात माझा काहीही हात नाही. मला सगळं नंतर कळलं. मला खूप वाईट वाटतंय. सायली म्हणते, सर तुम्ही माफी का मागताय? ती माझीच चूक होती. मी अभिषेकला फसवलं. जोशी सर म्हणतात, नाही सायली, तू अजिबात त्याला फसवलं नाहीस. तू अजूनही तितकीच पवित्र आहेस. सायली म्हणते, सर तुम्हाला सगळं माहीत नाही. जोशी सर म्हणतात, मला सगळं माहीत आहे, तुझ्यापेक्षा जास्त. सायली म्हणते, काय म्हणताय सर? जोशी सर म्हणतात, सायली, मला सांगायला लाज वाटते, पण तुला सत्य कळायलाच हवं. त्या रात्री तू तुषारसोबत झोपलीच नाहीस. हे सगळं माझ्या मुलीचा प्लॅन होता.
हे ऐकून सायली, प्राजक्ता आणि आजी तिघीही पूर्णपणे हादरतात. सायली म्हणते, काय सर, मला काहीच समजत नाहीये. तुम्हाला कसं माहीत? आणि संजना यात कशी आहे? जोशी सर म्हणतात, म्हणूनच मी इथे आलोय, सगळं सत्य सांगायला. जोशी सर सगळं खरं सांगतात. हे ऐकून खोलीत शांतता पसरते. तिघींचेही डोळे विस्फारलेले, सगळेच धक्क्यात. आजी म्हणते, म्हणजे म्हणजे आपल्या सोनू बाळाला त्या चुकीसाठी अपराधी वाटत होतं जी तिने कधी केलीच नाही? जोशी सर म्हणतात, हो, हीच खरी गोष्ट आहे. हे सगळं माझ्या मुलीने खूप प्लॅन करून केलं होतं. सायलीने काही चुकीचं केलं नव्हतं. तुमची नात जशी आधी होती तशीच शुद्ध आणि निरागस आहे. जोशी सरांचं बोलणं ऐकून काही क्षण सायली पूर्णपणे गप्प झाली होती. पण लगेचच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मात्र यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटलं. सायली म्हणते, म्हणजे म्हणजे मी मी काहीच चुकीचं केलं नव्हतं? मी माझ्या अभिषेकला कधीच फसवलं नाही. देवा, हे हे खरंच आहे का? प्राजक्ता म्हणते, हो सायली, हे खरंच आहे. आता अजिबात वेळ वाया घालवू नकोस. लगेच अभिषेकला फोन करून सगळं सांग. जोशी सर म्हणतात, प्राजक्ता बरोबर बोलते सायली, अजिबात वेळ घालवू नकोस. त्याला लगेच फोन कर. सायली म्हणते, हो, मी मी आत्ताच फोन करते. सायली अभिषेकला फोन करणार इतक्यातच तिच्या फोनवर कॉल येतो. तो कॉल असतो अभिषेकच्या आईचा. सायली म्हणते, अरे हा आईचा, म्हणजे अभिषेकच्या आईचा फोन आहे. आजी म्हणते, अरे वा, मग लवकर उचल बाळ. सायली म्हणते, हो आजी. सायली फोन उचलते. सायली म्हणते, हॅलो. हॅलो आई. अभिषेकची आई म्हणते, सायली बाळा, तू तू ठीक आहेस ना? सायली म्हणते, हो आई, मी ठीक आहे. पण काय झालं? तुम्ही थोड्या टेन्शनमध्ये वाटताय. अभिषेकची आई म्हणते, बाळा, मला माहीत नाही तुमच्यात काय झालंय, पण थोड्या वेळापूर्वी अभिषेक घरी आला होता. तो खूपच उदास आणि दुःखी दिसत होता. तो म्हणत होता की तो हे गाव सोडून जातोय आणि परत कधीच येणार नाही. हे ऐकताच सायली खूपच घाबरते. सायली म्हणते, काय काय म्हणताय आई? अभिषेकची आई म्हणते, हो बाळा, त्याच्या बाबांनीही त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता आणि मग तो निघून गेला. सायली म्हणते, पण तो कुठे चाललाय आई? काही सांगितलं का त्याने? अभिषेकची आई म्हणते, नाही बाळा, तो फक्त एवढंच म्हणाला की तो गाव सोडतोय आणि दुपारच्या फ्लाईटने जाणार आहे. बाळा, आमच्या घरात पुन्हा आनंद तूच आणलास. अभिषेक आणि त्याच्या वडिलांमधले संबंधही तुझ्यामुळे सुधारले. आणि आता आता फक्त तूच त्याला थांबवू शकतेस. म्हणून मी तुला विनंती करते, कृपया एअरपोर्टवर जाऊन त्याला थांबव. सायली म्हणते, काळजी करू नका आई. यावेळी मी त्याला जाऊ देणार नाही. मी आत्ताच एअरपोर्टला निघते. फोन ठेवून सायली सगळं आजी, प्राजक्ता आणि जोशी सरांना सांगते. जोशी सर म्हणतात, काळजी करू नकोस सायली. माझी कार आहे, मी तुला एअरपोर्टवर सोडतो. चल लवकर. जोशी सर सायलीला एअरपोर्टवर सोडतात. सायली म्हणते, खूप खूप धन्यवाद सर. जोशी सर म्हणतात, अरे नाही बाळा, धन्यवाद तर मला तुला द्यायला पाहिजे. तू मला एक चांगला माणूस बनवलंस. आता जा, वेळ वाया घालवू नकोस. आज जाऊन त्याला थांबव. सायली म्हणते, हो सर. सायली धावत एअरपोर्टमध्ये जाते. इकडे तिकडे अभिषेकला शोधते आणि शेवटी तिला तो एका कोपऱ्यात बसलेला दिसतो. त्याच्या बाजूला त्याची ट्रॉली बॅग असते. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहते. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येतात. अभिषेक खूपच उदास दिसत असतो. सायली हळूहळू त्याच्याकडे जाते आणि जवळ पोहोचताच अभिषेकही तिला पाहतो. अभिषेक म्हणतो, सायली, तू इथे काय करतेस? सायली म्हणते, कुठे चाललायस अभिषेक? तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असतात. अभिषेक म्हणतो, कुठेतरी दूर. सायली म्हणते, पण तू मला वचन दिलं होतंस ना की तू मला कधीच सोडून जाणार नाहीस. मग आता का चाललायस मला सोडून? अभिषेक म्हणतो, हो, मला सगळ्या वचनांची आठवण आहे. पण तू ती सायली नाहीस ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं. सायली म्हणते, नीट बघ माझ्याकडे. मी तीच सायली आहे जिच्यावर तू इतकं प्रेम केलंस. अभिषेक म्हणतो, विश्वास, माझा तो विश्वास जो तू तोडला. सायली म्हणते, नाही अभिषेक, मी तुझा विश्वास कधीच तोडला नाही. तूच माझं सगळं काही आहेस. अभिषेक म्हणतो, बस सायली, पुरे झालं. सायली म्हणते, नाही अभिषेक, कृपया माझं ऐक. मी तुला सत्य सांगायला आले आहे. त्या रात्री माझं आणि तुषारचं काहीच झालं नव्हतं. मी आजही तीच सायली आहे जिच्यावर तू खूप प्रेम करतोस. अभिषेक म्हणतो, अरे देवा, प्लीज पुन्हा नाही सायली. अजून किती खोटं बोलणार आहेस तू? काल रात्री तू स्वतः कबूल केलंस की तू त्या तुषारसोबत झोपली होतीस आणि आता नवीन गोष्ट घेऊन आली आहेस की तसं काही झालंच नाही. प्लीज सायली,
मला एकाच वेळी इतकी खोटं सहन होत नाहीत. सायली म्हणते, अभिषेक, मी काल खोटं बोलले नव्हते. मला स्वतःलाच खरं काय आहे हे माहीत नव्हतं. आज सकाळी मला खरं कळलं. जेव्हा सायली पुढे बोलणार इतक्यात अभिषेक तिला थांबवतो. अभिषेक म्हणतो, बस सायली, बस. त्याच्या डोळ्यात पाणी भरलेलं असतं. प्लीज माझ्या हृदयाशी असं खेळणं थांबव. सांग ना सायली, माझं हृदय तुझ्यासाठी खेळणं आहे का? काल तू म्हणालीस की तू तुषारसोबत झोपली होतीस आणि आज म्हणतेस तसं काही झालंच नाही. तुला वाटतं मी पुन्हा तुझ्या जाळ्यात अडकणारा मूर्ख आहे? अभिषेकच्या डोळ्यातले अश्रू अखेर वाहू लागतात. तुला माहीत आहे सायली, मी आयुष्यात कधीच कोणावर इतका विश्वास ठेवला नाही आणि इतकं प्रेम केलं नाही जितकं मी तुझ्यावर केलं. आणि शेवटी मला हा मोबदला दिलास तू. काल जेव्हा तू सांगितलंस की तू तुषारसोबत झोपली होतीस तेव्हा माझ्या मनाला किती वेदना झाल्या होत्या माहीत आहे तुला? माझं हृदय तुकडे तुकडे झालं सायली, तुकडे तुकडे. अभिषेक पूर्णपणे कोसळतो. तो जोरात रडू लागतो. काल सायलीने त्याचा राग पाहिला होता, पण आज तिने अभिषेकचं खरं दुःख पाहिलं. त्याचं हृदय पूर्णपणे तुटलं होतं हे पाहून सायलीलाही खूप वेदना होत होत्या. तीही रडू लागली. सायली म्हणते, प्लीज अभिषेक, असं रडू नकोस. प्लीज, मला तुझीही अवस्था पाहवत नाही. अभिषेक म्हणतो, तुला मला असं पाहवत नाही ना? मग मी हात जोडून विनंती करतो, इथून निघून जा. कारण ज्या क्षणी मी तुला पाहतो त्या क्षणी तू केलेला विश्वासघात माझ्या डोळ्यांसमोर येतो. आधी तुला पाहिलं की माझं मन आनंदाने भरून जायचं, पण आता तुला पाहिलं की माझं मन वेदनेने भरून जातं सायली. जर तुला मला असं पाहवत नसेल तर इथून निघून जा. सायली म्हणते, ठीक आहे अभिषेक, मला तुला असं रडताना पाहवत नाही. मी नेहमी तुला आनंदी पाहू इच्छिते. पण जर माझा चेहरा पाहूनच तुला त्रास होत असेल तर मी वचन देते, मी पुन्हा कधीच तुझ्यासमोर येणार नाही. तू जिथे कुठे असशील आनंदात राहा. तू माझ्यासाठी नेहमीच माझा सोलमेट होतास, आहेस आणि राहशील. तुला नेहमी मुक्त पक्ष्यांसारखं जगायचं होतं ना? आजपासून मी तुला माझ्या प्रेमाच्या पिंजऱ्यातून मुक्त करते. जा, उडून जा, जिथे तुझा आनंद आहे त्या दिशेने. गुड बाय माझ्या सोलमेट, गुड बाय. सायली अभिषेकला सगळं सत्य सांगायला आली होती, पण तिने ते सांगितलंच नाही. कारण तिला एक गोष्ट स्पष्ट कळली होती की कालच्या घटनेनंतर सगळं काही बदललं आहे. अभिषेक आता तिचा चेहरा देखील पाहू इच्छित नव्हता. तिला समजलं की आता तिची उपस्थितीच त्याच्या वेदनेचं कारण बनली आहे आणि म्हणूनच त्याच्या आनंदासाठी तिने त्याला या नात्यातून मुक्त केलं. रडत्या डोळ्यांनी आणि तुटलेल्या मनाने सायली एअरपोर्टमधून बाहेर निघून जाते आणि आपल्या प्रेमाच्या पिंजऱ्यातून अभिषेकला कायमचं मुक्त करून जाते. सायली पार्किंगमध्ये येते, जिथे जोशी सर अभिषेकसोबत परत येण्याची वाट पाहत उभे असतात. पण सायलीला एकटी येताना पाहून ते आश्चर्यचकित होतात. तिच्या डोळ्यातले अश्रूही त्यांना दिसतात. जोशी सर म्हणतात, सायली, काय काय झालं? तू एकटी का आलीस? अभिषेक कुठे आहे? एअरपोर्टवर त्याला भेटली नाहीस का? सायली म्हणते, सगळं संपलं सर, सगळं संपलं, डोळ्यात अश्रू धरत. जोशी सर म्हणतात, काय म्हणायचं आहे तुला? किमान त्याला खरं तरी सांगितलंस का? सायली म्हणते, सर, मी त्याला खरं सांगितलं किंवा नाही सांगितलं त्याने काही फरक पडत नाही. एक गोष्ट मला आज स्पष्ट समजली, त्याचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललाय. जोशी सर म्हणतात, अरे सायली, त्याचा दृष्टिकोन बदललाय कारण माझ्या मुलीने त्याच्या मनात विष भरलंय. तुला त्याला खरं सांगायला हवं होतं, तू गप्प का राहिलीस? सायली म्हणते, सर, तो माझं काहीच ऐकायला तयार नव्हता. तो खूप दुखावला आहे, त्याचं मन पूर्णपणे तुटलं आहे. आज मी त्याला अशा अवस्थेत पाहिलं जसं मी कधीच पाहिलं नव्हतं आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय. त्याने स्पष्ट सांगितलं की माझी उपस्थितीच त्याच्या वेदनेचं कारण आहे आणि मला तसं नकोय सर. मला त्याला आनंदी पाहायचं आहे. माझ्याबद्दल त्याच्या मनात चुकीची प्रतिमा राहिली तरी चालेल, पण त्याचा आनंद माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. आणि जर माझ्यापासून दूर राहिल्याने त्याचा त्रास कमी होत असेल तर मी आनंदाने ते स्वीकारते. हे ऐकून जोशी सरांच्या डोळ्यातही अश्रू येतात. जोशी सर म्हणतात, देवा, हे सगळं काय झालं? माझ्या मुलीने तुमच्या आयुष्यातील सगळा आनंद हिरावून घेतला. मी तिला कधीच माफ करणार नाही. सायली म्हणते, नाही सर, प्लीज असं काही करू नका. माझ्यामुळे तुमच्यात आणि संजनामध्ये अंतर येऊ देऊ नका. ती तुमची मुलगी आहे, तिला नेहमीप्रमाणेच प्रेम द्या. माझ्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा यायला नको. जोशी सर म्हणतात, इतकं सगळं झाल्यावरही तू माझ्या मुलीसाठी इतकं चांगला कसा विचार करू शकतेस? खरंच सायली, तू खूप महान आहेस. सायली म्हणते, तसं काही नाही सर, पण तुम्ही अजून वचन दिलं नाही की तुम्ही संजनाशी अंतर ठेवणार नाही. जोशी सर म्हणतात, ठीक आहे सायली,
तू म्हणतेस तर मी तिला काही बोलणार नाही, पण मला तुला एक गोष्ट द्यायची आहे आणि यावेळी नकार देऊ नकोस. सायली म्हणते, काय आहे सर? जोशी सर म्हणतात, तुझी नोकरी. मला हवं आहे की तू पुन्हा माझ्या पेस्ट्री शॉपमध्ये काम सुरू करावंस. त्या दुकानाला तुझ्यासारख्या चांगल्या व्यक्तीची गरज आहे. सायली म्हणते, पण सर. जोशी सर म्हणतात, प्लीज सायली, नकार देऊ नकोस. मी तुझं ऐकलं, आता तूही माझं ऐक. सायली म्हणते, ठीक आहे सर, मी कामावर परत येईन, पण मला काही दिवस द्या. जोशी सर म्हणतात, जितके दिवस हवेत तितके घे, पण परत ये नक्की. सायली म्हणते, हो सर. जोशी सर म्हणतात, आता रडणं थांबव, चल मी तुला घरी सोडतो. आजी आणि प्राजक्ता उत्सुकतेने सायली आणि अभिषेकची वाट पाहत होत्या, पण त्यांना काय माहीत, अभिषेक परत येण्यास नकार देऊन शहर सोडून गेला आहे. दरवाजाची बेल वाजते. आजी आनंदाने दरवाजा उघडते. प्राजक्ताही उत्साहाने येते, पण सायलीला एकटी पाहून त्यांचा आनंद क्षणात नाहीसा होतो. आजी म्हणते, बाळा सायली, तू तू एकटी? अभिषेक कुठे आहे? सायली म्हणते, तो गेला आजी. मी त्याला मुक्त केलं. सायली आजीला घट्ट मिठी मारते आणि जोरात रडते. आजी आणि प्राजक्ताही रडू लागतात. रात्री उशिरा सायली घराबाहेर बाकावर बसलेली असते. तिचा चेहरा खूप उदास दिसतो. ती विचारात हरवलेली असते. तेवढ्यात प्राजक्ता तिच्या शेजारी येऊन बसते. प्राजक्ता म्हणते, जेवण केलंस का? सायली म्हणते, भूक नव्हती, पण आजीने जबरदस्ती केली म्हणून थोडं खाल्लं. प्राजक्ता म्हणते, देशमुख कुटुंबाला सांगितलंस का अभिषेकबद्दल? सायली म्हणते, हां सांगितलं. मी त्याला थांबवू शकले नाही असं सांगितलं. डोळ्यांतून अश्रू येतात. प्राजक्ता म्हणते, सायली, तो गेला, आता तुला त्याला विसरायला हवं. तू कायम अशी दुःखी राहू शकत नाहीस. तुला पुढे जावं लागेल. सायली म्हणते, माझी काळजी करू नकोस प्राजक्ता, मी काही चुकीचं पाऊल उचलणार नाही. मला माहीत आहे, माझं आयुष्य फक्त माझं नाही, ते माझ्या आजीचंही आहे. मला तिची जबाबदारी आहे. प्राजक्ता म्हणते, ठीक आहे, पण तुझी काळजी कोण घेणार? यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर या कथेचा बोनस पार्ट म्हणजेच सरप्राईज पार्ट आजच बघायचा असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, छान छान कमेंट करा. जेवढ्या कमेंट येतील आणि जेवढे लाईक्स येतील त्याच्या अकॉर्डिंग मी हा आजचा लास्ट पार्ट आजच अपलोड करेन. धन्यवाद.